नमस्कार. संस्कार मालेच्या या पुढील भागामध्ये आपण भगवद्गीतेतील 15वा अध्याय घेणार आहोत. हा अध्याय घेण्यापूर्वी थोडेसे त्याविषयी माहिती तसेच संपूर्ण 15व्या अध्यायाचा अर्थ हा आपण जाणून घेऊया. म्हणजे पुढील दोन्ही भागामध्ये आपल्याला फक्त श्लोकांची संख्या घेता येईल. गीतेचा 15वा अध्याय. भगवद्गीता हे मानवाला मिळालेलं एक अतिशय उत्तम अमृत आहे. या जगतामध्ये जे काही घडतं किंवा जे काही घडवलं जातं हे सगळं भगवंताच्या कृपेने घडतं. त्याचप्रमाणे महापुरुषांनी सुद्धा या जगाला विविध दृष्टांतांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. या जगाला विविध नावंही दिलेली आहेत. याला कोणी संसार सागर म्हणतं, कोणी भवारण्य म्हणतं, कोणी एक विश्व म्हणतं, तर विविध नावं त्याला आहेत. तर विशेषतः भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी या संसाराला वेगळी उपमा देऊन त्याचा मार्ग सांगितलेला आहे की तो कसा जगावा. भगवद्गीता मूलतः प्रथम अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत संपूर्ण गीतेमध्ये मानवाला एखादा उत्तम असा उपदेश करणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. यामध्ये विविध योग, विविध कर्म कशी करावेत हे सर्वांचा उहापोह हा भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी संसाराला एक वृक्ष अशी उपमा दिलेली आहे आणि त्या संसाराला कापत कापत म्हणजेच त्याचा काही गोष्टींचा त्याग करत करत जे योगीजन आहे, जे उत्तम मुमुक्षु आहेत, ते भगवंताच्या परमपदाला शोधण्याचा प्रयत्न करतात. असं या अध्यायाचं महत्त्व आहे. अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणजे भगवंत श्रीकृष्ण सांगत आहेत की ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्यम. अर्जुनाला भगवंत सांगतायत ऊर्ध्वमूलम म्हणजे ज्याचे मूळ वर आहे. म्हणजे वर म्हणजे कुठे, तर परमात्म्याच्या तत्वाच्या त्या ठिकाणी आहे आणि ते तत्व हे ज्याचे मूळ आहे. अधशाखम खाली, अध म्हणजे खाली, प्रकृती जिच्या फांद्या आहेत, अशा संसारूपी अश्वत्थ, अश्वत्थेचा अर्थ पिंपळ, या वृक्षाला अविनाशी म्हणजे कधी नाश न पावणारे असे म्हटलेले आहे. परंतु जो कधी टिकत नाही तो केव्हाही नष्ट होऊ शकतो, तरी तो अविनाशी कसा, तर संसारूपी वृक्ष आणि दुसरे त्याच्याही पलीकडे असणारे परमतत्व म्हणजेच वेद हे अविनाशी आहेत. आणि हे अविनाशी असणारे वेद या संसार वृक्षाची पानं आहेत असे म्हटलेले आहे. म्हणूनच या संसारूपी वृक्षाला जो समजून घेतो, जो या संसारूपी वृक्षालाचे ज्ञान घेतो, तो त्या वेदांचा ज्ञाता आहे, म्हणजे त्या वेदांना जाणणारा आहे, असं प्रथम श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. वास्तविकतः प्रथम श्लोकामध्ये वेदाचं अध्ययन करावं किंवा वेद जाणावे, त्याबरोबरच संसाररूपी परमतत्वाला जाणावे. कारण वेद जाणूनही त्या परमतत्वापर्यंत मनुष्य पोहोचेलच असं नाही, त्याबरोबर ते तत्व काय आहे ते समजून घ्यावे असं या प्रथम श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. आणि वेद जाणूनच माणूस त्या मार्गाने चालू शकतो. म्हणून भगवद्गीतेच्या पुढील श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. अशा या संसार वृक्षाच्या विविध म्हणजे 3 गुणांनी वाढलेल्या विषय आणि भोगरूपी पालवी फुटलेल्या शाखा म्हणजे विविध गुण सांगितले आहेत. त्या गुणामध्ये जे वाढलेले विषय आहेत, वासना आहेत, भोग आहेत, ज्या पालवी फुटलेल्या शाखा झाडाच्या असतात त्याप्रमाणे त्या वर खाली जशा असतात तशा विषय वासना सुद्धा सर्वत्र पसरलेले आहेत. त्याचप्रमाणे वृक्षाच्या खालील बाजूस कीटकापर्यंत व वरील बाजूस देवभावापर्यंत
म्हणजे वृक्षाच्या खाली सगळे कीटक कृमी वगैरे असतात आणि वरील भागास देवभावापासून म्हणजे त्या तत्वापासून ब्रह्मतत्वापर्यंत या सर्व शाखा पसरलेल्या आहेत. तसेच या मानव योनीमध्ये चांगल्या कर्मानुसार सकाम उत्तम कर्मानुसार त्या बांधल्या जातात आणि इतर योनीमध्ये भोग भोगण्यासाठी मानव त्या योनीमध्ये विचरण करतो किंवा भ्रमण करत असतो. मात्र मनुष्य योनीच फक्त कर्मानुसार बंधन तयार करत असते. म्हणून मनुष्य योनीमध्ये कर्म सत्कर्म हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत असं द्वितीय श्लोकामध्ये सांगितलेले आहे. तृतीय श्लोकामध्ये वर्णन करत असताना न रूपमस्येह तथोपलभ्यते नांदो न चार्दी न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा. या संसारूपी वृक्षाचे स्वरूप जसे सांगितलेले आहे, जसे वर्णन केलेले आहे, मात्र तसे स्वरूप दिसून येत नाही. न रूपमस्येह तथोपलभ्यते. कारण या संसारूपी वृक्षाला आदी म्हणजे आरंभ किंवा अंत हे नाहीत किंवा उत्तम स्थितीही नाही. कारण हा संसारूपी वृक्ष परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे. अत्यंत दृढमूल असणाऱ्या या वृक्षाला बळकट म्हणजे उत्तम बळ कशाने प्राप्त होतं तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. म्हणजेच वैराग्य त्याग हे जर मानवाकडे असेल तर या शस्त्राने भेदून उत्तम असे कार्य आपण प्राप्त करू शकतो. जसे संसारूपी वृक्षाला छेदायचे झाले किंवा त्याचा नाश करायचे झाले तर जो अश्वत्थ आहे त्याच्यामध्ये परमात्म्याचा वास सांगितलेला आहे. या अश्वत्थाची जी पाने आहेत त्यांनाच वेद ही उपमा दिलेली आहे. म्हणून या संसारूपी वृक्षाचे मूळ तर स्वयं परमात्माच बीजरूपाने प्रसारित झालेले आहे. तर मग या वैराग्यरूपी शस्त्राने कापला जाईल की नाही ही शंका आहे. मात्र त्याग वैराग्य या मानवाच्या वृत्ती आहेत. यातून उपासना आणि चांगले सकाम सत्कर्म उत्पन्न होते. त्यामुळे त्या परमात्म तत्वापर्यंत व्यक्ती पोहोचू शकतो. म्हणून या श्लोकाच्या पुढील श्लोकामध्ये सांगितलेले आहे की ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसूता पुराणी. मानवाने निश्चयाने अनासक्तिरूप शस्त्राने संसारातील वासना विषय हे सर्व सोडून त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे गेल्यानंतर पुन्हा या संसारामध्ये तो परत येत नाही. म्हणजे तो त्या परमात्मा तत्वामध्ये विलीन होण्याकरता सज्ज होतो. पूर्ण या संसारूपी वासना विषयापासून निवृत्त होतो. याकरताच त्याने निवृत्त होण्याकरता त्या भगवंताचे परमपद चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. परंतु त्याचा शोध कसा घ्यायचा तर योगेश्वर म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात त्यासाठी समर्पण आवश्यक आहे. ज्या परमेश्वरापासून संसार वृक्षाची पुरातन प्रवृत्ती विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष भगवंत परमात्मा अशा तत्वाला शरण गेले पाहिजे. आणि शरण गेल्यानंतर ती भगवंताची चांगली वृत्ती चांगली तत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतात. तसेच वैराग्यामध्ये स्थित झालेल्या पुरुषाला संसार वृक्ष कापला गेला की नाही म्हणजे या वासना कमी झाल्या का नाही हे कसे समजेल तर अशा पुरुषाला कसे ओळखावे तर श्रीकृष्ण या पुढील श्लोकामध्ये सांगतात निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्यान् विनिवृत्त कामाः द्वन्द्वैरविमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्ति मूढः पदमं वियन्तत्.
जेव्हा मानव या संसाररूपी विविध विषय वासनाचा त्याग करतो आणि परमात्म तत्वाशी समर्पित होण्याकरता सिद्ध होतो, तर ते समर्पण केल्यानंतर ज्या पुरुषाचा अभिमान व मोह नष्ट झाला आहे आणि जी आसक्ती संपली आहे, त्यांनी ते आसक्तीवर विजय मिळवलेला आहे. अध्यात्मनित्या, अध्यात्म ज्ञान म्हणजेच परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी जो निरंतर स्थित आहे, ज्याच्या कामना, वासना, विषय हे सर्व नष्ट झालेले आहे आणि द्वंद्वैर्विमुक्ता, सुखदुःखाच्या द्वंद्वापासून जो मुक्त झालेला आहे, असे ज्ञानीजन, असे मुमुक्षु त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात. साधकाला जोपर्यंत अशा अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो परमपदाला प्राप्त होऊ शकत नाही. मग ते परमपद कसे प्राप्त करायचे, तर पुढील श्लोकामध्ये वर्णित केलेलं आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गतवा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या परमपदाला प्राप्त करण्यासाठी अग्नी, चंद्र, सूर्य प्रकाशित करू शकत नाही. त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर मानव पुन्हा संसार रूपामध्ये किंवा संसार सागरामध्ये परत येत नाही, म्हणजेच पुनर्जन्म होत नाही. तद्धाम परमं मम. परमधाम काय आहे, तर जेव्हा तो विलीन होतो आणि पुन्हा संसार सागरामध्ये येत नाही, पुनर्जन्म होत नाही, हेच खरे परमधाम आहे. याची प्राप्ती करू घेण्यासाठी सर्वांना समान अधिकार आहे. कारण श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये म्हणतात की ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मम षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्म्याचा अंशच या भूतलावरती आहे, या जीवलोकात आहे, मानवाच्या शरीरात आहे. असा असणारा जीवात्मा माझा परमात्माच सनातन अंश आहे आणि तोच त्रिगुणात्मक प्रकृती स्थिर असणाऱ्या मम षष्ठानि इंद्रियाणि, मन षष्ठानि इंद्रियाणि, मनासह 5 इंद्रियांना आकर्षित करत असतो. आता कशा प्रकारे आकर्षित करतोय, तर शरीरं यदमाप्नोति यच्चा व्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात. ज्याप्रमाणे वायूपासून किंवा वायुपुष्पापासून सुगंधाला बरोबर घेऊन जातो. वायू वाहत असताना किंवा फूल असेल तर तो वायू त्या फुलाच्या सुगंधाला बरोबर घेऊन जातो. त्याच प्रकारे या देहाचा स्वामी जीवात्मा आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याच्यापासून मन आणि 5 इंद्रिय यांना आकर्षित करून त्यांसह दुसऱ्या स्थूल देहामध्ये प्रवेश करतो. संयाती वायुर्गंधा निवाशयात. असा जीवात्मा तेथे गेल्यानंतर काय करतो आणि मनासह जी 6 इंद्रिय आहेत ती कोण आहेत, तर पुढे सांगितलं आहे की श्रोत्रं चक्षु स्पर्शनंच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. जीवात्मा दुसरे स्थूल शरीर धारण करून कान, डोळे, त्वचा, जीव, नासिका आणि मन यांचा आश्रय करून विविध विषयांचा उपभोग घेतो. परंतु हे तसे दिसून येत नाही. सर्वजण जीवात्म्याची ही क्रिया पाहू शकत नाही. यावरही श्रीकृष्ण म्हणतात उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढः नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असताना विषय उपभोग घेत असता ज्या विविध गुणांनी 3 गुणांनी युक्त असताना या जीवात्म्याला मूढ किंवा अज्ञानी लोक, ज्यांना काही माहीत नाही, असे हे कधी जाणत नाही. मात्र
जे ज्ञानरूपी चक्षु असणारे मुमुक्षु लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, जे जाणतात, ते त्याला जाणू शकतात, पाहू शकतात. आता ही दृष्टी कशी प्राप्त होते, तर पुढे भगवंत सांगतात की यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः. जे योगी असतात, जे सज्ञानी असतात, ते आपल्या हृदयात मनाचा सर्व बाजूंनी निग्रह करून प्रयत्नपूर्वक त्या जीवात्म्याला प्रत्यक्ष पाहू शकतात. परंतु अकृतार्थ म्हणजे जे मलिन आहेत, जे अपवित्र आहेत, जे अज्ञानी आहेत, असे लोक कितीही प्रयत्न करून सुद्धा त्या जीवात्म्याला जाणू शकत नाही. कारण त्यांचे अंतःकरण बाह्य वासना विषयी प्रवृत्तीमध्ये विखुरलेले असते आणि चित्ताचा सर्व बाजूने निग्रह करून प्रयत्नशील असणारे भावी जनक त्याला जाणण्यास पात्र असतात. म्हणून अंतःकरणास सतत असणे आवश्यक आहे. आता त्या महापुरुषांच्या स्वरूपात ज्या विभूती दिसून येतात, त्यावर श्रीकृष्ण विचार करताना किंवा सांगताना म्हणतात, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रस्मै यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. जे उत्तम प्रखर तेज सूर्यामध्ये आहेत, जे तेज संपूर्ण जगताला प्रकाशित करते, ते तत्व, ते तेज चंद्रामध्ये सुद्धा आहे आणि तेच तेज अग्नीमध्ये सुद्धा आहेत. परंतु हे सर्व तेज काय आहे, तर ते सर्व तेज माझेच आहेत असे तू जाण, असे भगवंत सांगतात. अशा तेजाला जे जाणतात, असे ते जे महापुरुष असतात, त्यांचे जे कार्य सांगताना भगवंत म्हणतात, गामाविश्यच भूतानि धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूवत्वा रसात्मकः. या पृथ्वीमध्ये, भूमीमध्ये प्रवेश करून स्वतःच्या शक्तीने सर्व भूतांचे धारण स्वतः मी करतो. मी स्वतः, हे सर्व भगवंत सांगतात. चंद्राच्या ठाई रसरूपाने राहून या सर्व भूतलावरती असणाऱ्या वनस्पतींचे सुद्धा रक्षण करतो असे भगवंत सांगतायत. पुढील श्लोकामध्ये वर्णित करताना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. या भूतलावर असणाऱ्या प्राणांच्या शरीरात सुद्धा अग्निरूपाने स्थित होऊन प्राण आणि अपान युक्त असणारे, या दोन्ही युक्त असणारे चार प्रकारचे चतुर्विधम, चार प्रकारचे अन्न सुद्धा मी पचवतो असं भगवंत पुढे सांगत आहेत. पुढील श्लोकामध्ये वर्णन करताना वास्तविक गीतेचा वर्णन करत असताना सखोल अभ्यास पण आहे, परंतु प्राथमिक श्लोकांचा अर्थ लक्षात येण्यासाठी आपण श्लोकांचे फक्त विवरण घेतोय. पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगतात की सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदैश्च सर्वै रहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहं. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयस्थानामध्ये मी स्थित आहे. माझ्यापासूनच स्वरूपाची स्मृती होते. स्मृतीबरोबर ज्ञान, साक्षात्कार आणि अपोहणम अर्थात सर्व अडचणींचे निराकरण सुद्धा मज परमात्म्यापासूनच होते. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तर वेदांताचा अर्थ तसा खूप सखोल आहे. वेदस्य अंतः स वेदांतः, तो विविध पद्धतीने केला जातो. मात्र श्लोकाचा अर्थ लक्षात घेताना भगवंत प्राणी मात्रामध्ये स्थित आहे. स्वरूपाची स्मृती सुद्धा तेच आहेत. त्या स्मृतीबरोबरचे ज्ञान, साक्षात्कार सुद्धा भगवंत आहे आणि अडचणीचा मार्ग काढणारे सुद्धा भगवंतच आहे असे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. दवामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. भगवंत अर्जुनाला सांगत आहे की या जीवनामध्ये, या संसारामध्ये क्षर म्हणजे
कमी होणारे, क्षय होणारे, परिवर्तनशील असणारे, आणि अक्षर म्हणजे जे परिवर्तनशील नाही असे दोन प्रकारचे पुरुष असतात. त्यामध्ये सर्व भूत प्राण्यांचे शरीर नाशवंत आहे, त्यांना क्षरपुरुष म्हणतात. आणि सर्वांच्या अंतर्यामी असणारे माया उपाधीने युक्त असे चैतन्य आहे, कूटस्थोक्षर उच्चते. कूटस्थ पुरुष अक्षर आहेत, अविनाशी आहेत. म्हणजेच साधनेद्वारे मनासहित इंद्रियांचा निरोध म्हणजे इंद्रियांचा समूह कूटस्थ आहेत, त्याला अक्षर म्हटलेले आहेत. म्हणून ही देखील पुरुषाची एक विशेष अवस्था आहे. आणि या दोघांच्याही पलीकडे एक अन्य पुरुष आहे, तेच परमात्म तत्व आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युद्धारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. या दोहोंकडून अत्यंत उत्तम पुरुष जर वेगळा किंवा दुसरा असेल, जो 3 लोकांत प्रवेश करून 3 लोक त्यामध्ये प्रवेश करून या संपूर्ण जगाचे प्राणीमात्रांचे भरण पोषण करतो, त्याला अविनाशी ईश्वर परमात्मा परमतत्व असे म्हटले आहे. अव्यक्त, पुरुषोत्तम इत्यादी परमात्म्याचे परिवाचक शब्द आहेत. वास्तविक हा परमात्मा सर्वांहून भिन्न आहे, अर्थात अनिर्वचनीय आहे. अशा परमात्म्याला इत्यादी विविध शब्दांनी सूचित केलेले आहे किंवा शब्दांनी संबोधलेला आहे, परंतु हा सर्वांहून भिन्न आहे, वेगळा आहे. याचाच विचार करताना भगवंत पुढे सांगतात, यस्मात्क्षरमतीतोह मक्षरादपिजोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च परथित पुरुषोत्तमः. नाशवंत, परिवर्तनशील क्षर पुरुषाच्या पलीकडचा असणारा आणि अक्षर अविनाशी अशा कूटस्थ पुरुषापेक्षाही मी उत्तम आहे. भगवंताने सांगत असताना याच्या पलीकडेही मी आहे, म्हणून मी उत्तम आहे. उत्तम पुरुषस्तुन्य मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. तर यस्माक्षरमतीतोह, क्षर, अक्षर, परिवर्तनशील, नाशवंत, अविनाशी, कूटस्थ इत्यादी ज्या उपमा दिलेल्या आहेत, याच्याही पलीकडे या पुरुषांपेक्षाही उत्तम मी आहे. म्हणून या जगामध्ये, वेदामध्ये, प्राणीमात्रामध्ये भगवंताला पुरुषोत्तम ही उपमा दिलेली आहे, जो उत्तम आहे असा पुरुषोत्तम. पुढे सांगतात की यो मामेव मसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. जसे वर सांगितलेले गेले आहे त्या प्रकारे ज्ञानी पुरुष भगवंताला, पुरुषोत्तमाला प्रत्यक्ष जाणतो, ओळखतो. तो सर्वज्ञ पुरुष सर्व प्रकारांनी भगवंताला, परमात्म्याला भजतो. हे भारत, तो माझ्याहून वेगळा नाही. म्हणजे जो भगवंताचे स्मरण चिंतन करतो तो भगवंताहून वेगळा नाही असं या ठिकाणी सांगायचं. भगवान परमात्म्याला पुढे सांगताना म्हणतात की इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. भगवंत अर्जुनाला सांगतायत की या प्रकारे या गीतेमध्ये अत्यंत रहस्यमय, अत्यंत दुर्लभ, अत्यंत दुर्मिळ, अत्यंत गुह्य असं शास्त्र, इति गुह्यतमं शास्त्र मी तुला सांगितलेले आहे. ते जर तू उत्तम प्रकारे ग्रहण केले, तत्वतः जाणले, तर असा जाणणारा पुरुष संपूर्ण ज्ञानी होतो आणि कृतार्थ होतो. म्हणूनच योगेश्वर श्रीकृष्णांची, भगवंताची जे शब्द आहेत किंवा त्यांची जी वाणी आहे, हे एक स्वतंत्रपणे विशेष शास्त्र आहे. हे शास्त्र, हे रहस्य अत्यंत गुप्त होते. मात्र भगवंताचे असलेले अर्जुनावर प्रेम, भक्तांवरती प्रेम
हे रहस्य त्यांनी अधिकारी व्यक्तींसाठी, मुमुक्षु व्यक्तींसाठी, ज्ञानी व्यक्तींसाठी प्रदान केले. असा या संक्षिप्त 15व्या अध्यायाचा अर्थ आहे. पुढील भागामध्ये आपण 15व्या अध्यायातील संपूर्ण श्लोक यांची संख्या घेणार आहोत. एक भागामध्ये किंवा 2 भागामध्ये आपण घेणार आहोत. श्रीकृष्णार्पणमस्तु.